जावली तालुका फलटण येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दिवंगत आप्पासाहेब यशवंतराव गोपने यांचा तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये जावली हायस्कूल जावली येथे संपन्न झाला। यावेळी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा सागर लोंढे, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, त्याचबरोबर एमपीएससी मधून पोलीस उपनिरीक्षक झालेल्या कुमारी अंकिता अण्णासाहेब जाधव, त्याचबरोबर अन्न सुरक्षा अधिकारी प्रतीक्षा धनंजय मसुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जावली हायस्कूल जावलीच्या 2023-24च्या बॅचच्या प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नेते तुकाराम भरकडे तसेच ज्येष्ठ नागरिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, जिल्हा परिषद केंद्र शाळा जावली व जावली हायस्कूल जावलीचे सर्व शिक्षक वृंद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच क्रमांक मिळालेल्या 9 विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या गावाचे माजी सरपंच आदरणीय तुकारामजी भरकडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सुवर्णाताई लोंढे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन बारामती, त्याचप्रमाणे नवनियुक्त PSI पोलीस उपनिरीक्षक आदरणीय कुमारी अंकिता अण्णासाहेब जाधव, त्याचप्रमाणे प्रतीक्षा धनंजय मसुगडे अन्न सुरक्षा अधिकारी, त्याचप्रमाणे आप्पासाहेब गोपने यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या प्रतिमेला स्मरण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे यशवंत पवार, कादरबाई शेख, मल्हारी शिंदे, ज्ञानेश्वर पवार, जयवंत पवार, दादासाहेब साळुंके, या त्याचप्रमाणे आपल्या गावचे नेते संतोष कोंबळे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बावडेकर मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय आडके मॅडम आणि आमचे सर्व गुरुजन वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी बालमित्र स्मरणासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं गोपने परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं।
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे आमच्या भगिनी आदरणीय सुवर्णताई लोंढे मॅडम यांचं 4 श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन आदरणीय अहिल्या विजय भोसले मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी आपलं अभ्यासामध्ये ठसा उमटवून पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान झालेल्या अशा आमच्या भगिनी आदरणीय अंकिताताई अण्णासाहेब जाधव बागेवाडी यांचंही स्वागत या ठिकाणी लोंढे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यांचा सत्कार लोंढे मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या जाधववाडी गावच्या प्रतीक्षा धनंजय मसुळे यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदी निवड झाली त्यांचाही सत्कार या ठिकाणी लोंढे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि अण्णांच्या खांद्याला खांदा देऊन कार्य करणारे आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय तुकारामजी बरकडे साहेब यांचाही सत्कार आदरणीय राजकुमार भोगले साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्येष्ठ नागरिक आदरणीय यशवंतराव पवार यांचं स्वागत विजयराव भोकणे यांचा स्वागत यशवंतराव पवार यांचा सत्कार तुकारामजी बरकडे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यशवंतराव पवार ज्येष्ठ नागरिक यानंतर जयवंत पवार ज्येष्ठ नागरिक यांचाही सत्कार बरकडे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. जयवंत पवार यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिक आदरणीय कादरभाई शेख यांचाही सत्कार बरकडे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्येष्ठ नागरिक मल्हारी शिंदे यांचाही सत्कार या ठिकाणी बरकडे साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो.
यानंतर ज्ञानेश्वर पवार ज्येष्ठ नागरिक यांचाही सत्कार जोडकडे समितीने असताना विनंती करतो. यानंतर ज्येष्ठ नागरिक दादासाहेब साळुंखे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ज्येष्ठ नागरिक दादासाहेब शेळके यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. दादासाहेब शेळके. यानंतर आपल्या प्रमुख पाहुणे आदरणीय लोंढे मॅडम यांना घडवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमचे मित्र आदरणीय सागर लोंढे सर यांचं स्वागत या ठिकाणी विजयरावजी गोपने सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या गावचे नेते आदरणीय संतोषरावजी पोकळे साहेब यांचंही स्वागत विजयराव गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आताच पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान झालेल्या अंकिता जाधव मॅडम यांच्या समवेत आलेले त्यांचे बंधू आदरणीय शंकररावजी जाधव सर यांचंही स्वागत गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय बावडेकर मॅडम यांचं स्वागत अहिल्या गोपने मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय अडके मॅडम यांचंही स्वागत गोपने मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या गावच्या आदरणीय नाळे मॅडम यांचंही स्वागत गोपने मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सेवा मंचाचे राज्याध्यक्ष आदरणीय खांडेकर सर यांचे स्वागत विजयरावजी गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय वाघमोडे सर यांचंही स्वागत गोपने राजकुमार गोपने सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. माध्यमिक विद्यालयाचे निवाळकर सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्राथमिक शाळेचे आदरणीय सत्ता सर यांचंही स्वागत गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक आदरणीय मोबाईल सर यांचंही स्वागत विजयरावजी गोपने यांनी करावं. आजच्या प्रमुख पाहुण्या लोंढे मॅडम यांना घडवण्यामध्ये त्यांचा खरं मोलाचा वाटा आहे असे आमचे मित्र आदरणीय गायकवाड सर यांचंही स्वागत विजयरावजी गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयाच्या प्रवीण मॅडम यांचं स्वागत अहिल्या गोपने मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो.
तत्पूर्वी त्यांच्या यांचंही स्वागत गोखले मॅडम यांनी करावं. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेच्या पदवीधर शिक्षक यांचंही स्वागत गोखले यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या माध्यमिक विद्यालयाचे सुधारणी मामा यांचंही स्वागत राजकुमारजी गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी जे प्रसिद्धी देणार आहेत असे आमचे मित्र बजरंग पवार साहेब यांचंही स्वागत गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जी बोलण्यासाठी साऊंड सिस्टीम उपलब्ध केली असे रुपेश लोंढे यांचंही स्वागत गोपने यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी कुणाचं नामोल्लेख करायचा राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करून या ठिकाणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र वाघमोडे सर यांचं स्वागत या ठिकाणी आमचे बंधू विजय गोपने हे करतील. कुणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करून मी आदरणीय राजकुमारजी गोपने यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. आमचे वडील स्वर्गीय अप्पासाहेब गोपने यांचा तृतीय पुण्यस्मरण या निमित्तानं आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुवर्णा लोंढे मॅडम ज्या पोलीस निरीक्षक आहेत, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दरवर्षी 2 MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान घेतो. यामध्ये अंकिता जाधव मॅडम ज्या PSI झाल्या आहेत MPSC मधून बागेवाडी तालुका बागेवाडी बरड येथील त्या आहेत आणि MPSC मधून त्या अधिकारी झाल्या आहेत. त्याचबरोबर कुमारी प्रतीक्षा मसुळे मॅडम ज्या MPSC मधून नुकत्याच अन्न सुरक्षा अधिकारी झालेल्या आहेत आणि या गावचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक तुकाराम बरकडे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्या अण्णांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या वर्षीपासून आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान घेतोय. यामध्ये उपस्थित असलेले जयवंत पवार, कादरबाई शेख, यशवंत पवार, ज्ञानेश्वर पवार, त्याचबरोबर दादासाहेब साळुंके, दादासाहेब शेवटे हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी यांचा पहिल्यांदाच आम्ही हा उपक्रम सुरू करतो. हा आम्हाला दरवर्षी करतो सुरू ठेवायचा आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मॅडम गेली 3 वर्ष आम्ही इयत्ता 10वीतील 3 विद्यार्थ्यांचा पहिल्या 3 क्रमांकांचा या ठिकाणी अनुक्रमे 1,500 रुपये प्रथम क्रमांकासाठी आपण बक्षीस ठेवले. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 1,000चं बक्षीस ठेवले आणि तृतीय क्रमांकासाठी आपण 700 रुपये बक्षीस ठेवले. त्याचबरोबर या वर्षीपासून आपण निबंध स्पर्धा घेतली. खर तर गेल्या वर्षी ही नव्हती, या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा सुरू केली आहे. 8वी 9वी साठी आपण एक गट तयार केला. त्यामध्ये पहिल्या 3 क्रमांकासाठी 501, 401 आणि 301 असे बक्षीस ठेवलं. 5वी 6वी 7वी ह्या तिन्ही वर्गांसाठी एक गट केला. त्यांच्यासाठी 400, 300 आणि 200 असं बक्षीस ठेवलं. तर तिसरा गट 2री, 3री, 4थी हा गट केला आणि त्यासाठी 300, 200 आणि 100 असं बक्षीस या ठिकाणी ठेवलं आहे. खर तर आमच्या अण्णांना आपल्या या आयुष्यभर त्यांनी आध्यात्मिक असेल, शिक्षणामध्ये त्यांनी राजकारणामध्ये काम पाहिलं आणि त्यांचे कुठेतरी आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं नेहमी इथल्या जिल्हा परिषद शाळेवरती, हायस्कूलवरती लक्ष असायचं. त्यांनाही वाटायचं की आपली मुलं MPSC मधून अधिकारी झाली पाहिजेत. मात्र आमचे बंधू ऍडव्होकेट विजय गोपने हे कृषी व पणन तज्ञ अधिकारी झाले होते. यवतमाळ या ठिकाणी ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राज्य सहकार महामंडळाला व्यवस्थापक क्लास 2 चा ही पोस्ट होती. अशा 2 नोकऱ्या केल्या आणि आज ते स्वातंत्र्य काम पाहतात. त्यांना खरं तर वाटायचं आपली मुलं अधिकारी व्हावीत. मात्र त्यांनी आम्हाला उच्च शिक्षण दिलं, पदव्युत्तर शिक्षण दिलं आम्हाला सर्वांना.
आणि खरं तर त्यांना कुठेतरी आठवणीला उत्साह मिळावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम घेतो. वास्तविक अनेक उपक्रम होत असतात, मात्र आम्हाला यातून एकच अपेक्षा आहे की आमच्या गावातील ही जी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी असतील, हे सर्व हायस्कूलचे विद्यार्थी असतील, यांच्यामधून असे जे समोर बसलेले अधिकारी आहेत, लोंढे मॅडम आहेत, जाधव मॅडम आहेत, मसुगळे मॅडम आहेत, असे अधिकारी व्हावेत या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बावडेकर मॅडम, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका अळके मॅडम, मराठी शाळेचे सर्व शिक्षक, हायस्कूलचे सर्व शिक्षक आणि आमचे कुटुंबीय आणि सर्व विद्यार्थी मित्र हो. खरं तर अण्णांना जाऊन 3 वर्ष झाली, मात्र या गावामध्ये अण्णांनी खूप मोठं काम केलं होतं. यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी चालवला होता. राजकारणामध्ये आमच्या अण्णांनी 25 वर्ष अखंडपणे ग्रामपंचायतचं सदस्य म्हणून काम पाहिलं. त्याचबरोबर सोसायटीचं 12 वर्ष चेअरमन म्हणून काम पाहिलं. दुर्दैवाने चेअरमन असताना त्यांना या ठिकाणी कोरोनामध्ये गाठलं. कोरोनामध्ये सर्वात जास्त ते काळजी घेत होते, मात्र त्यांना या ठिकाणी कोरोनाने गाठलं. त्यांना खरं तर खूप आवड होती तुकाराम बनकरे आणि ते दोन्ही विरोधी गटात होते. मात्र विरोधी गटात जरी असलं तरी दोघांची मैत्री शेवटपर्यंत होती. त्यांचे निश्चित वाद होत होते राजकारणामध्ये, मात्र कधीही टोकाचे वाद होत नव्हते. गावासाठी ते गटतट बाजूला ठेवून नेहमी एकत्र यायचे आणि अशा प्रकारचे ते काम करत होते. म्हणून हे कार्य अखंडपणे चालू ठेवण्याचं माझे बंधू विजय गोपने आणि मी हे चालू ठेवलं आहे. निश्चितपणानं हा कार्यक्रम 29 मार्च रोजी हा दरवर्षी आम्ही पुढे ठेवतो. योगायोगानं माझ्या चिरंजीवाचा 2 वर्षापूर्वी 29 मार्च रोजीच जन्म झाला. तो एक योग समजतो आम्ही. खरं तर तो वारसा अखंडपणे अण्णांचा आम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे. निश्चितपणानं गावासाठी एक चांगलं काम करायचंय आणि निश्चित आदर्श गाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातूनच माझा गाव हे एक निबंधाचा विषय या ठिकाणी ठेवण्यात आला होता. प्रस्ताविकात अधिकचा वेळ न घेता उपस्थित या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सुवर्णा लोंढे मॅडम, सागर लोंढे सरांना आम्ही विनंती केली. खरं तर अधिकारी या ठिकाणी असतील आणि विशेषतः त्यातली त्या ड्रेसवर जे अधिकारी असतील तर आणखी मुलांना ते वाटतं की आपण या अधिकारी व्हावं, म्हणून आमचं नियोजन असतं. दरवर्षी पोलीस अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त प्रेफरन्स असतो. वैशाली शिवानी नागवडे मॅडम काही वेळातच या ठिकाणी येत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना खूप महत्वाची कामं असतात, अचानक दौरे असतात, यामुळं भीती वाटते नेहमी. पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रित करायचं म्हटलं तर ऐनवेळेस अनेकदा यायची इच्छा असूनही त्यांना दुसरीकडे तपासाला जावं लागतं, कुठे एखादी घटना घडली की जावं लागतं. अशा वेळेसही खरं तर सुवर्णा लोंढे मॅडम या ठिकाणी लोंढे सरांनी आमच्या विनंतीस मान देऊन उपलब्ध केल्या, त्यांना धन्यवाद देतो. आणि उपस्थित या 2 सत्कार मूर्ती खरं तर प्रस्ताविकात अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा आनंद हे कार्य चिरंतन आम्हाला सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुढे ठेवायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझं पुन्हा एकदा सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं या ठिकाणी गोपने परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि माझी प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय लोंढे मॅडम यांचा सत्कार माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय बावडेकर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान झालेल्या आदरणीय अंकिता जाधव मॅडम यांचाही सत्कार माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आदरणीय बावडेकर मॅडम, निंबाळकर सर आणि वाकुडे सर यांनी सर्वांची विनंती करतो. त्याचप्रमाणे अंजली
प्रतीक्षा मसुगडे मॅडम यांचाही सत्कार माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय गोंडे मॅडम यांचा सत्कार प्राथमिक शाळांच्या वतीनं आदरणीय आडके मॅडम, गायकवाड सर आणि खांडेकर सर, वनवास सर यांनी करावयास मी त्यांना विनंती करतो. सर्व प्राथमिक शाळेच्या स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहायचे. घ्या दादा कसं तर एक डायरेक्ट एक दादा तुम्ही एक यानंतर अंकिता जाधव मॅडम यांचाही सत्कार प्राथमिक शाळेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय आरती मॅडम आणि खंडकर सर यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. त्याचप्रमाणे प्रतीक्षा मसुगडे मॅडम यांचाही सत्कार प्राथमिक शाळेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. ओंकार सर यानंतर कैलासवासी आदरणीय आप्पासाहेब गोखले यांच्याविषयी प्राथमिक शाळेचे शिक्षक आदरणीय खांडेकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी शांत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी हात बांधून ताट बसायचे जरा. आज या ठिकाणी दिवंगत आप्पासाहेब यशवंतराव गोखले यांच्या तृतीय पुण्य स्मरणा दिनानिमित्त या कार्यक्रमाचं ज्यांनी छान प्रकारे आयोजन केलेलं आहे. आपल्या पूर्व भागातील नमस्ते फलटणचे उपसंपादक त्यांचे चिरंजीव राजकुमारजी गोपने साहेब, त्यांचे दुसरे चिरंजीव या ठिकाणी विजयरावजी गोपने झालेल्या 2 अधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आपल्या पोलीस उपनिरीक्षक नूतन बागेवाडी सुद्धा अतिशय दुर्गम गाव आहे, कॅनलच्या कडेला आहे. राजुरी केंद्रामध्ये ती शाळा आहे, ते बागेवाडी. मॅडमचं शिक्षण मला वाटतं बहुतेक त्या ठिकाणी झालेलं असावं बागेवाडी शाळेमध्ये. बागेवाडीमध्ये शिक्षण झालेलं आमच्या जामाल सर वगैरे त्या ठिकाणी तो त्याचे आदरणीय अंकिता जाधव मॅडम. त्याचबरोबर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून उपस्थित असलेल्या प्रतीक्षा मसुगडे मॅडम. तसेच या कार्यक्रमासाठी दुसरा एक पॉईंट अतिशय चांगला पडलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याचा त्यांचा मानस आज या पहिल्या प्रयत्नातून सफल होतोय. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित असलेले यशवंतराव पवार, जयवंतराव पवार, प्र गोपने कुटुंबीय, साळुंके काका, सर्वच ज्येष्ठ शेवटे काका मान्यवर, त्याचप्रमाणे खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बावडेकर मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, आमचे मित्र आदरणीय वाघमोडी सर, तसेच आमच्या प्रशालेच्या केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका आडके मॅडम, सर्व शिक्षक स्टाफ आणि यांना घडवलं आदरणीय या ठिकाणी जाधव मॅडमचे बंधू सुद्धा उपस्थित आहेत, जाधव साहेब. तसेच या ठिकाणी आदरणीय आमच्या एसएमसीचे माजी सदस्य नेहमी आपल्याला फोटोग्राफीसाठी सहकार्य करतात बजरंग नाना पवार, बोलू नका शांत राहा जरा. तसेच या ठिकाणी नाळेताई उपस्थित आहेत. तसेच
उपस्थित ज्यांचं आपल्याला सहकार्य असतं लाऊडस्पीकर यानंतर अण्णांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे निबंध स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये इयत्ता 1ली ते 4वी पर्यंतचा एक गट, 5वी ते 7वी पर्यंतचा एक गट आणि 8वी ते 10वी पर्यंतचा एक गट केला होता। यासाठी इयत्ता 1ली ते 4वी पर्यंतच्या गटामध्ये इयत्ता 8वी 9वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेली श्रावणी दत्तुमने इथं या ठिकाणी बक्षीस देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। नागोरी मॅडम यांनी त्याचं बक्षीस वितरण करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर द्वितीय क्रमांक पायल श्रीराम शेवटे याचं बक्षीस वितरण आदरणीय गुंडे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। 8वी ते 10वीच्या गटामध्ये तृतीय क्रमांक श्रावणी सचिन नाळे यांचं वितरण दादर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। 5वी ते 7वी गटामध्ये प्रथम क्रमांक श्रद्धा अशोक शेवटे यांचं बक्षिसाचं वितरण वनाकर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे 5वी ते 7वी गटामध्ये द्वितीय क्रमांक श्रावणी सुभाष गुरगडे यांच्या बक्षिसाचं वितरण बसवणे मॅडम यांनी करावं असं पुढे। त्याचप्रमाणे 6वी 7वी गटामध्ये तृतीय क्रमांक आलेली श्रेया सचिन नाळे या बक्षिसाचं वितरण आदरणीय तुकारामजी गुरगडे साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। सहावी 7वी गटामध्ये तृतीय क्रमांक संस्कृती नारायण पायकर यांचं बक्षिसाचं वितरण आदरणीय नागोरी मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। 1ली ते 4थी गटामध्ये प्रथम क्रमांक आलेली शुभ्रा बाबर तिचं बक्षिसाचं वितरण यांनी करावं। 1ली ते 4थी गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेली कार्तिकी सचिन पडर याचा 2री इथं इयत्ता 1ली ते 4वी मध्ये तृतीय क्रमांक आलेली स्वरांजली विकास शिंदे तिचं बक्षिसाचं वितरण आमचे मित्र आदरणीय सागरजी गुरुजी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले दादासाहेब जाळे यांचंही स्वागत या ठिकाणी आदरणीय गोटणे परिवार यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपला मनोगत विजयराव गोटणे यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। आज दिवंगत आप्पासाहेब यशवंतराव गोपणे आमचे वडील यांच्या तृतीय पुण्य स्मरण दिवसाच्या निमित्ताने गुणवंतांचा गुणगौरव, अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, गावातील सर्व बांधव, माझे विद्यार्थी मित्र, सर्व विद्यार्थी मित्रांना मला सांगायला आनंद वाटेल, याच हायस्कूल मधनं, याच गावातनं, याच शाळेतनं आम्ही शिकून 4 डिग्री मिळवलेल्या आहेत। हे सगळे आपले मान्यवर जे शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला पुढे जाता आलेलं आहे आणि या गावाच्या मातीशी नाव जोडलेले आहे। वडिलांचाही या वास्तूशी फार संबंध होता। या गावासाठी संपूर्ण जीवन त्यांनी समर्पण केलं होतं। प्रचंड वेळ या गावाच्या विकासासाठी, या गावाच्या विचारासाठी दिला होता आणि म्हणून तो वारसा आणि वसा जो कर्तृत्वाचा होता तो पुढे चालवण्याची जबाबदारी बरकडे साहेब आता आपल्या खांद्यावरती आले आणि ती जबाबदारी या पुढच्या काळामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडायची आणि म्हणून आपल्या सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मला एक सांगायचंय, येणाऱ्या आर्थिक वर्षापासून आपण काही सामाजिक उपक्रम या गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे, म्हणजे शैक्षणिक असतील, शेतीविषयक असतील, पाण्याविषयक असतील, वेगवेगळे विषय
CSR फंडामधून आपण आपल्या गावामध्ये पुढच्या आर्थिक वर्षापासून सुरुवात करणार आहोत. त्याचं नियोजन आपण आपल्या स्तरावरती करण्यात आलेलं आहे. शासनामध्ये 10 वर्ष सेवा दिली. सेवा दिल्यानंतर आम्ही स्वतःच्या 2 संस्था चालू केलेल्या आहेत. गेल्या 4-5 वर्षापासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना CSR फंडच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सेवा देतोय. हे सेवा देत असताना या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला मान्यता मिळत आहे की पुढच्या आर्थिक वर्षापासून तुम्हाला आम्ही काही निधीवर्ग करू, काही सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला हे काम करता येईल. त्यासाठी निश्चितपणे जे अण्णांनी काम चालू केलं होतं, बऱ्याच वेळा त्यांनी प्रचंड त्रास सहन केला होता. मला एक प्रसंग आठवतो, तो सांगितला पाहिजे या निमित्तानं. थोडक्यात बोलणार आहे मी, जास्त वेळ घेणार नाही. एक प्रसंग आहे, मला BSc ऍग्रीचं ऍडमिशन जे आहे, म्हणजे डिग्री मॅडम BSc ऍग्री आहे, MBA आहे, लॉ आहे आणि डिप्लोमा इन फॉरेन ट्रेड आहे. या 4 डिग्र्या घेतल्या. का सांगायचे? मुलांनी माझ्या पुढच्या कालावधीमध्ये चांगलं शिक्षण घेऊन डिग्र्या घेतल्या पाहिजेत. MPSC ची UPSC ची तयारी केली पाहिजे. त्यासोबत जसं या अन्न निरीक्षक झालेलं आहे, वेगवेगळ्या आपल्याला संधी आहे. खासगी असू द्या, शासकीय नोकऱ्याच्या असू द्या, उद्योग व्यवसायाच्या असू द्या, अनेक संधी आहेत. त्या आता तुम्हाला समजणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने आपण CSR फंडाच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या संधी तुमच्या समोर आणून ठेवणार आहोत. एक प्रसंग असा आहे, ऍडमिशन घेण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. सोबत अण्णा होते. पुण्यामध्ये काय कोणाचा परिचय नाही. संध्याकाळी आम्हाला शिवाजीनगरच्या स्टँडवरती रात्र झोपून काढावी लागली होती. हा एक प्रसंग यासाठी की प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. या गावखेड्यातून आपण ज्यावेळेस पुढे जातो, शिकावं लागतं. प्रचंड त्रास, संघर्ष आपल्या वाटेला येतो. आम्ही पार्ट टाइम नोकरी करून डिग्र्या काढलेल्या आहेत, शिक्षण घेतलेलं आहे, पोस्ट मिळवली आणि त्याच्यातून मी पुढचा प्रवास चालू केलेला आहे. मला आपल्या मित्रांना सांगणं आहे, हा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, याच्यात जे तुम्ही माझा गाव हा निबंध सर्वांनी लिहिला, बरोबर ना? माझा गाव निबंध लिहिला, सगळ्यांनी लिहिला ना? त्याच्यामध्ये बक्षीस किती जणांना मिळालं? फार निवडक जणांना भेटलं, बरोबर ना? का मिळालं? त्यांनी मनापासून त्याच्यामध्ये माझा गाव कसा असला पाहिजे, माझ्या गावामध्ये काय असलं पाहिजे, आदर्श गाव माझा कसा घडला पाहिजे, गावाबद्दलचा विचार केला. आपल्या कुटुंब हा गावाचा भाग आहे आणि हे गाव चांगलं झालं पाहिजे. आणि चांगलं कधी होईल? एक कुटुंब चांगलं झालं, तुम्ही आम्ही सगळ्यांनी जबाबदारी पार पाडली तर आपला गाव चांगला होतो. आपण नेहमी आदर्श गावाला भेट द्यायला जातो, नाळे साहेब हिवरे बाजारला भेट द्यायला जातो, दुसऱ्या गावाला भेट द्यायला जातो. कधीतरी तुम्हाला आम्हाला वाटलं पाहिजे माझ्या जावली गावाला भेट द्यायला बाहेरनं लोक आली पाहिजे, असा आदर्श गाव आपला जावली गाव झालं पाहिजे. आणि ते आपल्याला सगळ्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचंय. एवढंच. जर अन्नाचं कार्य आपल्याला पुढे न्यायचं असेल तर हा गाव आदर्श करणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे. या गावकऱ्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे पेलू, सगळे मिळून खांद्याला खांदा लावून काम करू आणि हा गाव आदर्श करू. माझा गाव म्हणताना मला त्याचा अभिमान वाटेल असं जावली गाव आपण निर्माण करू. एवढंच त्या निमित्ताने आपल्या समोर मांडतो, थांबतो. धन्यवाद. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आदरणीय नसुर्डे मॅडम यांनी आपलं प्रगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर, प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ. माझं नाव प्रतीक्षा धनंजय मुसुगडे. नुकतीच माझी अन्न सुरक्षा अधिकारी या पदी निवड झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. थोडक्यात माझा प्रवास सांगते मी. माझं 10वीचं शिक्षण साधना इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर आणि 12वीचं शिक्षण हुजूरपाडा कॉलेज पुणे इथून झालं. त्याच्यानंतर मी शरद कृषी महाविद्यालय चरणापूर येथून माझी BSc ऍग्रीची डिग्री पूर्ण केली. त्यानंतर डिग्री पूर्ण झाल्यावर नुकतंच लॉकडाऊन लागलं होतं. मग लॉकडाऊनचा वेळ गेला. त्यानंतर साधारण नोव्हेंबर 2021 पासून मी MPSCच्या प्रवासाला सुरुवात केली आणि 3-3.5 वर्ष अभ्यास केल्यानंतर मी आज तुमच्या समोर एक अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून उभी आहे. तर आज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघून मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. ती स्वप्न, तीच जिद्द, आकांक्षा, काहीतरी नवीन शिकण्याची तळमळ ती तुमच्या सगळ्यांमध्ये दिसतेय. फक्त एकच सांगते की सर्वांनी खूप छान अभ्यास करा. इथंच थांबायचं नाही. आपल्याला मुलींनी खूप छान शिका आणि आपण कुठंतरी कमी आहे
ही भावना कधीच मनात आणू नका तुम्ही. खूप छान अभ्यास केला सगळ्यांनी. आपण जे मुलांना मार्गदर्शन सूचना केली त्याचं पालन सर्व विद्यार्थी करतील अशी ग्वाही मी देतो. यानंतर आपले मनोगत व्यक्त करते अंकिता जाधव मॅडम. माननीय व्यासपीठावर उपस्थित पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग, गावातील उच्चपदस्थ व्यक्तिमत्व, सोबतच हायस्कूलचे आणि जिल्हा परिषदेचे सगळे शिक्षक वर्ग आणि तुम्ही सर्व भावी अधिकारी असाल, डॉक्टर, इंजिनियर्स, आमदार, मुख्यमंत्री, सर्वांना नमस्कार. आणि माझी PSI पदी निवड झाली त्याबद्दल उचित असा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आभार. माझी ओळख करून देते, मी अंकिता मनीषा अण्णासाहेब जाधव, बरड बागेवाडी या गावातून मी आले. तर जसं की तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकलेला आहात, मी पण मराठी शाळेमध्ये शिकले. 10वी पर्यंत मराठी मीडियम मधून शिकले. नंतर मग थोडे चांगले मार्क्स आले तर मग 11वी 12वी सायन्स समजतं ना, इंग्लिशमधून मग 11वी 12वी केलं आणि ग्रॅज्युएशन पण मग इंग्लिशमधून BSc केमिस्ट्री मधून कम्प्लीट केलं. आणि 3 वर्षाचा अभ्यास करून आज तुमच्या पुढे PSI म्हणून उभी आहे. जसं की हा मॅडम युनिफॉर्म मध्ये आला तर तुम्ही म्हणाल की तुम्ही पण PSI आहे तर मग युनिफॉर्म का भेटला नाही तुम्हाला, किंवा का घालून आला नाही. तर अजून मला भेटायचं युनिफॉर्म. आता सिलेक्शन झालेलं आहे. हा, पुढल्या वर्षी नक्कीच तुमच्या पुढे असेल युनिफॉर्म मध्ये. तर तुम्हा सगळ्यांना थोडे प्रश्न विचारेल मी. कोणाला फक्त हात उभे करायचे. डॉक्टर कोणाला व्हायचे? हा, इंजिनियर्स आणि PSI कोणाला व्हायचे? जसं की हा मॅडम आहे तिथे पुढे. कोणालाच नाही व्हायचं? बरं. रोज अभ्यास कोण करता? सगळेच करतात. आणि मोबाईल कोण बघत नाही? एवढे सगळे सर चांगले. भूक लागली ना सगळ्यांना? मी थोडेच बोलणार आहे. फक्त काय करायचं माहितीये का, की आप तुम्ही म्हणाल की मग तुम्ही तर आता अभ्यास केलाय, तुम्ही म्हणताय 3 वर्ष झाला अभ्यास करताय, म्हणजे आम्ही मोठं झाल्यावर काय अभ्यास करू? एक नाही. मग आता कशाला अभ्यास करायचा हा प्रश्न असेल तुमचा. तर आता का अभ्यास करायचा? मग मोठं झाल्यावर आता मॅडम बोलले की माझे 3.5 वर्ष झाले, मी म्हणते मी 3 वर्ष झालं अभ्यास करते. मग आम्हाला 3 वर्ष लागले. पण तुम्ही जर आतापासून का 3 वर्ष लागले? कारण तुम्ही तुमच्या वेळेत असताना आम्ही अभ्यास जास्त केला नाही, थोडा केला. मग तुम्ही आतापासून जास्त अभ्यास केला तर तुम्हाला लवकर यश येईल का नाही? परीक्षा कशी असते, जसं की तुम्ही आता काय शिकताय, इतिहास शिकताय, भूगोल शिकताय, तेच परीक्षेमध्ये विचारले जाते. किंवा गणित शिकवताय तुम्हाला शाळेत, तुम्ही आतापासून चांगले पाठ केले, गणित चांगलं सोडवलं, विज्ञान असेल, इतिहास असेल, सगळे आतापासून चांगला अभ्यास केला तर तुम्हाला पुढे फायदा होईल का नाही? त्याचा होईल का नाही? हो, भूक लागले ना? पण हो तर म्हणा. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा आणि तुलना करायची नाही कोणाला. असं म्हणायचं नाही की ह्या परीक्षेत मला कमी मार्क्स पडले तर मग मी आता अभ्यासच नाही करत, अभ्यास करून पण कमी मार्क्स येतात. तर असा विचार करायचा की बाबा ह्यात नाही कमी मार्क्स पडले तर पुढल्या एक्झाम मध्ये मी जास्त अभ्यास करेल. करणार का नाही? करणार ना? आणि असं सकारात्मक अप्रोच ठेवायचा आपला, म्हणजे कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचा की असं नाही की बाबा इंग्लिश मला अवघड जाते तर मग मी इंग्लिशचा अभ्यासच नाही करणार. उलट रोज आपण इंग्लिशचा थोडा अभ्यास करायला पाहिजे. ज्यावेळेस कोणी आपल्या शाळेत येतं किंवा शिक्षक असतात इंग्लिश मधून बोलतात, आपल्याला छान वाटतं का नाही? वाटतं का नाही? मग तुम्ही इंग्लिश मध्ये स्वतः शिकला तर तुम्हाला पण छान वाटेल का नाही? आणि आतापासून जसं की तुम्ही निबंध स्पर्धेत भाग घेतला सगळ्यांनी, तुम्हाला पुढे जाऊन एक्झाम मध्ये लिहायचे, तर तुम्ही आतापासून निबंध स्पर्धेची तयारी केली तर तुम्हाला फायदा होईल. आणि जसं की आता पुढे अधिकारी झाला तुम्ही तर तुम्हाला पुढे येऊन बोलायचे, जसं की मी आता बोलते, पण तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला पाहिजे का नाही? खेळायला पाहिजे. कारण PSI साठी तर PSI व्हायचं असेल तर रनिंग करावं लागतं. मग तुम्ही आतापासून रनिंग केलं, व्यायाम केला तर तुम्हाला फायदा होईल का नाही? त्याच्यामुळे खूप चांगला अभ्यास करा, मोबाईलचा कमी वापर करा, आई वडील जे म्हणतात त्यांचं ऐकत जा. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपला कार्यक्रम फक्त आता 10 मिनिट राहिले, सर्वांनी शांतता पाळायची. यानंतर अण्णांचे सहकारी, त्यांचे मित्र आदरणीय आपल्या गावचा बुलंद आवाज आदरणीय तुकाराम गडकरी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
आज हे बोलू नका कोणी आता. अच्छा, माझे मित्र माझे पाहुणे आणि ह्या गावचे गावाचा काया कसा पालट करायचा त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मला इथे बोलावलं. त्याबद्दल त्या सहयोगाचा राजू विजय या दोघांचं मी पहिल्या प्रथम अभिनंदन करतो. मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या पुढं मी तिसरी शिकलेला माणूस एवढ्या शिक्षकांच्या पुढं काय बोलायचं याचा मला प्रश्न आहे. पण खऱ्या अर्थाने बोलल्याशिवाय चालत नाही. ज्यांनी ह्या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम केलं, आज आपण इथं बसलो हे हायस्कूल, हे खरं अर्थाने आप्पासाहेब गोपनेमुळे. या तालुक्याचे ज्याचं विधानसभेमध्ये 4थ्या नंबरला 288 मध्ये नाव येत होतं आणि त्यांचं भाषण ऐकायला संजय राऊत जायचा आवर्जून, अशा आमदाराची अतिशय प्रेमाने वागणारे आप्पासाहेब गोपने. ह्या पाणी कुठं अडवा, कुठं जिरवा, कुठं बंधारा बांधायचा, कुठं भूमीत बंधारा घ्यायचा, कुठं शेळा घ्यायची, किती पाझर तलाव घ्यायचं, अशा गोष्टीत जर पाहिलं तर मुंबईला जाऊन फेऱ्या मारून आमदार साहेबाच्या पाठीमागं उभं राहून जमिनीत पाणी ह्या गावात 6 पाझर तलाव घेतलं, 15 ते 16 भूमीन बंधारा घेतलं, सिमेंट बंधारा घेतलं आणि नाला बिल्डिंगला तर अंत नाही. एवढं मोठं प्रचंड काम आप्पासाहेब गोपनेने केलं. आप्पासाहेब गोपण्याचा माझा राजकारणात ते एका गटात होते, मी एका गटात होतो. मी शिवाजीराजाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यांनी माझ्या आमदार चिमणराव साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. ह्या गावात 25 वर्षे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून काम केलं. चेअरमन म्हणून 12 वर्षे सोसायटीचं काम केलं. आता जी हिताची आमुष्याला हे जेवणाचा भोजन देण्याचा कार्यक्रम चालतो हे आप्पासाहेब गोपनेमुळेच आहे. पारायण सप्ताह किती मोठ्या प्रमाणात त्यांनी केला. गोपण्याच्या अंगी एक गुण होतं की एखादा चवतळून जर धावून आला तर ते कुणाच्या अंगावर जाऊ शकत नव्हतं. ते ऐकून घेत होत आणि त्याला समजून सांगित होतो. त्यांनी एवढंच केलं नाही तर दोन्ही ती तिन्ही मुलांची प्रगती वेगळ्या वाटणी आणि शिक्षणाची पदवी, डिग्री, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांच्या सुनबाई वकील अशापर्यंत त्यांनी हे काम नेण्याचं केलं आणि वारसा घालून दिला. खऱ्या अर्थाने हे घडतं. मुलांनी मोठं कसं व्हायचं. देवकीने वसुदेवाने जन्म दिला, पण नंद राजाने आणि त्यांच्या पत्नीने श्रीकृष्णाचा सांभाळ केला. तसं हे शिक्षक जे आहेत आणि मॅडम जे सर्व आहेत, ह्या नंद राजाने जसा सांभाळ केला तसं नातं तुमचं आणि मुलांचं आहे. ह्या ठिकाणी आता बघितलं, सकाळी कार्यक्रम होता, तिथंही मुलीची संख्या ज्यादा होती. आता इथं मुलीची संख्या ज्यादा आहे. मुलींची प्रगती सध्याला पुढे चालली. आम्ही कार्यक्रम इथं घेतो, प्रत्येक वेळेला ही मुलगी अधिकारी झाली, ती मुलगी अधिकारी झाली. मुलीच पुढे जातील. मुलांनी का पुढे जाऊ नये. मुलांनी सुद्धा, मी म्हणत नाही इथं बसल्याला तुम्ही भविष्य सगळं घडवणार, गावाचा काय पालट करणार आहे, तालुक्याचा काय पालट करणार आहे, जिल्ह्याचा काय पालट करणार आहे. कोण वकील होईल, कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, कोण कीर्तनकार होईल, कोण पैलवान होईल, कोण साधू होईल, कोण संत होईल. अनेकाला अनेक मार्ग आहेत, अनेकाला अनेक ठिकाणी जायच्या वाटा आहेत. पण शिक्षक आपण
आपली ताकद मोठी करून घ्यायचं काम मुलांचं आहे. अभ्यास केला पाहिजे, अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतोय, आपल्याला आपली मुलं, आपले आई वडील आपल्याला जे मार्गदर्शन करतील ते आपण पुढे सुखी राहावं म्हणून मुलांनी सांभाळावं, अशा पद्धतीने आपल्याला मदत करतील. आणि म्हणून शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही पुढे जावा आणि इथं एमपीएससी अधिकारी झाले पण IAS अधिकारी व्हा अशी नाथरायाची आणि प्रार्थना करतो आणि माझी रजा देतो. यानंतर बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आदरणीय सुवर्णताई लोणकर यांनी पहिल्यांदा आपल्या बरोबर व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, तसेच तुम्ही छोटे बाल विद्यार्थी मित्र, सर्वांना माझ्या सगळे नमस्कार. आणि आज 29 मार्च या रोजी कोकणे सरांचे दिवंगत आप्पासाहेब यशवंतराव गोखले यांचे तृतीय पुण्यस्मरण आहे. त्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना माझं विनम्र अभिवादन. या खरंच पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आज हा उपक्रम राबवला आहे. खूप सुट्टी आहे, कारण आजच्या काळामध्ये आपण बघतो बरेच असे लोक आहेत, आई वडील म्हातारे झाले, काही काम करण्यासाठी सांभाळत नाही आणि म्हणजे जिवंतपणेच त्यांना घरातून हकलून देतात किंवा करून देतात. तर सरांनी त्यांच्या वडिलांच्या पश्चात सुद्धा अतिशय चांगला सुट्टी उपक्रम केलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतील, त्यांना बक्षीस वाटप असेल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना अतिशय कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमानिमित्त सरांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल खूप धन्यवाद मानते. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मला खरंच मार्गदर्शन करायचं होतं वेगळ्या विषयावर, पण तुमच्या उशीर पण झालेला आहे, सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. तर तुमच्या शाळेमध्ये आपण एक दिवस असाच कार्यक्रम घेऊया. मला तुम्हाला कायदेविषयक मार्गदर्शन करायचं आहे, विशेषतः मुलींना आणि मुलांना, की आता बरेच विद्यार्थी किशोर वयात आहेत आणि त्या वयात त्यांच्याकडून बऱ्याच कृती घडतात. म्हणजे कायद्याच्या वर्षामध्ये बरेच असे प्रकार आम्हाला समोर येत आहेत. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन खरंच एक दिवस येऊन नक्की करेन तुमच्या शाळेमध्ये. इतर सरांनी मला बोलवलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि मी माझं शब्द संबोधतो. आम्ही आमच्या शाळेमध्ये पुढील आठवड्यामध्ये आपला कार्यक्रमच आयोजन करून आपल्याला निश्चितच बोलवू असे मी तुम्हाला ग्वाही देतो. सर्व मुलांनी थोडा वेळ हात वर करायचे, हात खाली या. आता जे वेळी आला, आता आपल्या या कार्यक्रमातील शेवटचं भाषण मनोगत पलटण ग्रामीण पोलीस आदरणीय शिवानीताई नागोलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं विनंती केलं. इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार. आणि सगळे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत, छोटे मित्रमैत्रिणी, त्यांना पण माझा नमस्कार. सगळ्यांना कंटाळा आला, आता सगळ्यांना भूक लागली, वेळ खूप झाली आहे, त्यामुळे मी 2-4च गोष्टी सांगणार आहे. तेवढ्या फक्त 2च मिनिटं लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचं, कळलं? आता मी ही गोष्ट सांगते की सगळ्यांनी सांगितलं की भरपूर अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा. भरपूर अभ्यास तर सगळे करणारच आहेत, पण मी एवढंच सांगते की अभ्यास करून एवढे मोठे व्हा की फक्त तुम्हाला तुमच्या आई वडिलांना कधी तुम्हाला सांगताना असं वाटलं नाही पाहिजे की लाज नाही वाटली पाहिजे की हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये एवढे मोठे व्हा की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की ही माझी मुलगी आहे किंवा हा माझा मुलगा आहे, किंवा तुम्हाला तुमच्या नावावरनं तुमच्या आई वडिलांना ओळखलं पाहिजे. त्याच्यामुळे समाजामध्ये तुम्ही आता बाकी खूप लहान आहे, तुम्हाला कदाचित करिअर ऑप्शन्स येते, या गोष्टी कळणार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत आता. त्याच्यामुळे आत्तापासून अभ्यास करण्याची सवय, परत मोबाईलमध्ये बघताना सुद्धा
काय बघताय हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे सगळं एका टच मध्ये तुम्ही एक टच केलं की तुमच्याकडे सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आता ज्या मुली आहेत की समजा 9वी 10वीला आहेत ही मुलं आहेत, तुम्ही आत्तापासून करिअर ऑप्शन्स काय आहेत, किती ऑप्शन्स आहेत. तुम्ही आता सध्या ग्रामीण भागात राहता, तुम्हाला इथनं माहित नाही की शहरामध्ये गेलं की एवढी प्रचंड प्रमाणामध्ये स्पर्धा आहे की तुम्हाला त्या लोकांशी कॉम्पिटिशन करायची आता इथून बाहेर गेल्यावरती. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींपेक्षा सुद्धा तुम्ही आता ज्या वयामध्ये आहे ना त्या वयामध्ये मी एक बघितलं की गावाकडे एक प्रेम करण्याची खूप एक 9वी 10वीच्या मुलींना खूप सवय आहे की बाबा एक चांगला मुलगा दिसला किंवा चांगली मुलगी फक्त दिसायला दिसली, आवडलं, चांगलं 2 शब्द गोड बोलले की झालं, प्रेम झालं. पण आयुष्यामध्ये प्रेम करणं म्हणजे एवढंच महत्वाची गोष्ट नाहीये, ते पण महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा पण जास्त म्हणून तुम्ही करिअरला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. सगळ्यात पहिली प्रायोरिटी करिअर असली पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी. तर मी जेवढ्या केसेस बघितल्या ना सर, त्याच्यामध्ये मी एक डिफरन्स बघितला की शहरातल्या मुली सुद्धा सगळ्यांचे हे असतात की ह्या वयामध्ये प्रत्येकाला असं ते वयच असतं की प्रेम करणे ह्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. पण ज्या सिटी मधल्या मुली किंवा मुलं मी बघितली ना त्यांचं पहिली प्रायोरिटी करिअर असते आणि मग बाकीच्या गोष्टी असतात. इथं मी असं बघितलंय की जर कोणी तुम्हाला आवडत असेल काय असेल, 10वी झाली, 11वीला असताना 18 वर्ष पूर्ण झाली की ती मुलं म्हणतात की चला पळून जाऊन लग्न करू. तुम्ही पळून जाऊन लग्न पण करता, त्याच्यानंतर काय पुढे आयुष्यात काय करणार? शिक्षण सोडायचं, सगळं सोडायचं आणि फक्त लग्न करायचं एवढंच टार्गेट असतं का? तुमच्या मुलींच्या समोर एवढ्या सगळ्या जेवढ्या महिला बसल्यात तेवढ्या सगळ्या अधिकारी झालेले आहेत. असं नाहीत की हे सगळेजण शहरातनं शिकून आलेले, तुमच्यासारखेच ग्रामीण भागातनं शिकलेले. आणि सगळ्यात जास्त अधिकारी होण्याचं प्रमाण जास्त ते ग्रामीण भागातल्या लोकांचं. शहरातली लोक कमी अधिकारी होतात. शहरातली लोक प्रायव्हेट नोकऱ्यांना जास्त प्रेफरन्स देतात. त्याच्यामुळं एवढंच सांगते की तुमच्यामध्ये खूप स्पार्क आहे, फक्त तो तुम्ही तुमचा जाणून घ्या आणि आत्तापासून सुरुवात केली तर तुम्हाला भविष्यामध्ये खूप सोपं जाईल. कारण की आम्ही सुरुवात केली ती आमच्या ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात केली. आता तुम्हाला खूप लोक आहेत की सांगणारी लोक आहेत तुम्ही काय करा भविष्यात, आई वडिलांचं ऐका. आपल्याला ह्या वयात असं वाटत असतं की सगळ्यात मोठे दुश्मन आपले आई वडील, पण असं काही नाहीये. आई वडील आपल्या काळजीपोटी सगळ्या गोष्टी सांगत असतात. ठीक आहे, भरपूर झाले पण सगळ्यांना खूप ऑल द बेस्ट. खूप छान शिका, मोठे व्हा. ऑल द बेस्ट. यानंतर या कार्यक्रमाचा आवडता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. दिवंगत आप्पासाहेब यशवंतराव गोखले यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या प्रमुख पाहुण्या सुवर्णा सागर लोंढे मॅडम, त्याचबरोबर शिवानीताई नागवणे मॅडम, त्याचबरोबर आजच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत त्या अनिता जाधव मॅडम, प्रतिभा मसुले मॅडम, त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम बरकडे, सर्व या आमच्या सत्कार मूर्ती जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सर्व सत्कार मूर्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद, अडके मॅडम, त्यांचे सर्व शिक्षक बांधव आणि त्यामध्ये खांडेकर सर आहेत, गायकवाड सर, ओंबाचे सर, जगताप सर आहेत, वाघमोडे सर आहेत, त्याचबरोबर मॅडम आहेत, हायस्कूलच्या या ठिकाणी मॅडम आहेत, मुख्याध्यापिका बावडेकर मॅडम, वाघमोडे सर, त्याचबरोबर निंबाळकर सर, त्याचबरोबर मॅडम आमचे बंधू विजयकुमार गोखले, त्याचबरोबर सर्व संतोष खोपे आणि दादासाहेब सर्व जे ज्येष्ठ या ठिकाणी नागरिक आहेत, त्याचबरोबर वलीकर मॅडम त्यांचं या ठिकाणी भाषण केलं, त्यांचं अगोदर भाषण झालं होतं, त्यामुळे त्यांचं आता नाही घेतलं. सर्वात महत्वाची गोष्ट लोंढे सर आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. सर्व अधिकारी, त्याचबरोबर सरकार मूर्ती, सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः सर्व आपले विद्यार्थी मित्र, आपण या सर्व ज्या अधिकारी आहेत कोण अधिकाऱ्यावर हात वर करा. आता एवढे सगळे अधिकारी आपल्या गावामध्ये तुमच्या साक्षीनं सांगतोय. तर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र सर्वांचं मी आमच्या गोखले परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि हा वसा असाच कायम करून मी पुढे ठेवतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.